त्याचं काय सांगायला जाईल तू नुसतं मुळशी पॅटर्नचीच टिमकी वाजवत असते, माझीच लाल म्हणत असते. नमस्कार मित्रांनो, एक काळ होता जेव्हा लोक पिक्चरमधल्या नट कोण आहे नटी कोण आहे हे बघून पिक्चर बघायचं का नाही ठरवत होती. पण काळ बदलला, लोक आता त्या पिक्चरचा लेखक दिग्दर्शक कोण आहेत इकडं पण लक्ष द्यायला लागले. जसं SS राजामौली यांचं नाव जेव्हा कुठल्या पण पिक्चरच्या पोस्टरवर येतंय किंवा रिलेटेड येतंय तेव्हा तो पिक्चर सुपरहिट असतोच, लोक त्यांचा पिक्चर बघतातच. आता मी महाराष्ट्रातल्या अशा एका माणसाला तो महाराष्ट्राचा SS राजामौली आहे असं म्हणतोय. त्यांचं नाव आहे प्रवीण विठ्ठल तरडे. आता ही गोष्ट खूप मोठी आहे, काही लोकांना खटकणार सुद्धा आहे. पण या व्हिडिओमध्ये मी पुढं काही सांगायच्या आधीच एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो. तो म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे यांना मी महाराष्ट्राचा SS राजामौली म्हणतोय. त्यावेळी तुम्ही त्यांचे राजकीय पर्सनल जी काही मतं आहेत, ज्या काही कॉन्ट्रावर्सीज आहेत त्या थोड्या बाजूला ठेवल्या पाहिजे. फक्त त्यांच्या आपण इथं फिल्मोग्राफीबद्दल बोलणार आहे. म्हणजे त्यांनी जे काही चित्रपट काढलेत, ज्या काही चित्रपटांचं लेखन दिग्दर्शन केलेलं आहे त्या चित्रपटांना इथं फक्त कन्सिडर करून त्यांना मी महाराष्ट्राचा SS राजामौली असं म्हणतोय. जर तुम्ही त्यांना म्हणजे ते पर्सनली व्यक्ती कसे आहेत, त्यांनी अशी स्टेटमेंट दिली, ते स्वतःच्याच बडाया मारतात, या गोष्टी जर तुम्ही त्यांच्या चित्रपट निर्मितीमध्ये किंवा लिखाणामध्ये घातला तर तो त्यांना योग्य न्याय मिळणार नाही. इथं फक्त आपण त्यांच्या दिग्दर्शनाच्या आणि लेखनाच्या कौशल्याला ॲनालिसिस करणार आहे. ही एक गोष्ट तुम्ही कृपया समजून घ्या, तुमचं कोणतंही मत कॉमेंटमध्ये लिहिण्याच्या आधी. चला तर आता बोलूया प्रवीण विठ्ठल तरडे यांच्याबद्दल. आता मी प्रवीण तरडे यांना महाराष्ट्राचा राजामौली का म्हणतोय, कारण राजामौली यांचा सक्सेस रेट हा 100% आहे. म्हणजे जे काही पिक्चर आहेत ते 100% हिट आहे. सेम त्याच पद्धतीनं प्रवीण तरडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले जे काही चित्रपट आहेत ना ते 100% सक्सेस रेशोवाले आहेत. म्हणजे जेवढे पिक्चर लिखित आणि दिग्दर्शित केलेत त्या सगळ्या पिक्चर हे सुपर डुपर हिट आहेत. त्या सगळ्या पिक्चरनी पैसा वसूल करून दिलेला आहे. म्हणजे आपल्या निर्मात्याला भिकेला लावलेलं नाही आहे. निर्मात्याला तर पैसे मिळवून दिलेतच, पण ऑडियन्सला सुद्धा तेवढं एंटरटेन केलेलं आहे. आता काही लोक म्हणतील प्रवीण तरडे यांचे काही पिक्चर फ्लॉप पण गेलेत, पण त्याच्यामध्ये त्यांनी अभिनय केला होता, त्यांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं नव्हतं. असे काहीच पिक्चर आहेत ज्याचं लेखन आणि दिग्दर्शन हे प्रवीण तरडे यांनी केलेलं आहे. ज्याची सुरुवात झाली होती त्यांची देऊळ बंदपासून. आता देऊळ बंदपासून ते धर्मवीर 2 पर्यंत यांचे जे काही हे सगळे पिक्चर आहेत ते खरोखर सुपरहिट आहेत. त्या सगळ्या पिक्चरनी निर्मात्यांना पैसा मिळवून दिलायच दिलाय, पण आपलं मनोरंजनसुद्धा केलं आहे. आता त्यांचा पहिला पिक्चर जो लेखित आणि दिग्दर्शित होता तो म्हणजे देऊळ बंद. देऊळ बंदची कथा ही आस्तिक आणि नास्तिक याच्यामध्ये फिरते. याच्यामध्ये सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी ही दाखवली होती, ही कोर कॅटेगरी दाखवली होती. त्यावेळी या चित्रपटाबद्दल काही कॉन्ट्रावर्सी पण झाली होती, ज्याच्यामध्ये स्वामी समर्थांच्या काही भक्तांनी थोडासा दंगल केली होती. पण त्यांचा तो विषय जो मांडण्याची पद्धत होती ना त्यावेळी ती लोकांना खूप आवडली होती. त्याच्यानंतर त्यांनी आपल्यासमोर पिक्चर आणला तो म्हणजे मुळशी पॅटर्न. आता मुळशी पॅटर्न आता ही एक म्हणजे शेतकऱ्याची कथा होती. आता एखादा शेतकरी आपली जमीन विकतोय आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे करायला काहीही नसतं, मग तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतोय. ही एका म्हणजे मुळशी तालुक्यातली जी कथा होती त्यांनी ती आपल्या अख्ख्या देशाची कथा आहे अशी सादर केली. आता कुठला पण दिग्दर्शक किंवा लेखक हा त्याचा आधीचा पिक्चर हिट झाला तर त्याचाच फॉर्म्युला तो वापर करून तो पुढचा पिक्चर लिहित असतो. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पुष्पा 1 आणि पुष्पा 2. खूप सगळ्या सिमिलॅरिटीज आहेत ज्या सुकुमार यांनी वापरलेल्या आहेत, पण प्रवीण तरडे यांनी ते केलं नाही. यांचा पहिला हा सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी, देव, आस्तिक, नास्तिक या संदर्भातला पिक्चर हिट झाला, पण तो फॉर्म्युला त्यांनी मुळशी पॅटर्नमध्ये वापरला नाही. मुळशी पॅटर्नमध्ये त्यांनी एक शेतकरी कुटुंबातला एक तरुण कसा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतोय हा पॉलिटिकल थ्रिलर ॲक्शन या पद्धतीचा त्यांनी चित्रपट आपल्यासमोर घेऊन आला आणि तो पण लोकांना खूप आवडला. आता या चित्रपटाच्या बाबतीतला एक चांगलाच किस्सा नेहमी प्रवीण तरडे सांगतात. ते म्हणजे जेव्हा याचं कास्टिंग चालू होतं त्यावेळी यातलं मेन जे कॅरेक्टर होतं ते म्हणजे रावल्याचं कॅरेक्टर. आता रावल्याचं कॅरेक्टर हे प्रवीण तरडे यांना इतकं आवडलं होतं की ते स्वतः ते रावल्याचं कॅरेक्टर करणार होते. पण प्रॉब्लेम हा होता, रावल्या जो होता तो म्हणजे हा विशीतलं कॅरेक्टर होतं, एक विशीतला वय असलेला. पण प्रवीण तरडे यांचं वय तितकं वाटत नव्हतं. मग तरी पण त्यांची खूप इच्छा झाली होती ते रावल्याचं कॅरेक्टर करायचं, पण त्यांनी त्या आपल्या इच्छेला बाजूला ठेवलं आणि रावल्याच्या कॅरेक्टरसाठी रावल्या त्यांनी शोधला. हे होतं एक दिग्दर्शकाचं व्हिजन. हेच त्यांना बेस्ट बनवतं. जे काही कास्टिंग असतं, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात
तिथं स्वतःच्या मताला ते बाजूला ठेवतात आणि चित्रपटाला जे काय पाहिजे ना ते देतात. आणि त्यांच्याकडे एक स्किल आहे, ते म्हणजे ऑडियन्सला थिएटरपर्यंत खेचून आणण्याचं. कित्येकसे मोठे मोठे मराठी चित्रपट येतात आणि जातात, पण त्या लेखक दिग्दर्शकाकडे ही कला नसते. ती कला प्रवीण तरडे यांच्याकडे आहे. ते म्हणजे मराठी माणसाला थिएटरपर्यंत खेचून आणण्याचं आणि आपला पिक्चर बघायला लावण्याचं. त्याच्यानंतर ते आपल्यासमोर घेऊन आले, ते म्हणजे सरसेनापती हंबीरराव. आता सरसेनापती हंबीरराव हा पिक्चर एकदम हिस्टॉरिकल ड्रामा या कॅटेगरीला होता. आता त्याच्यामध्ये कश्मीर महाजनी आणि सरसेनापती हंबीररावच्या भूमिकेत स्वतः प्रवीण विठ्ठल तरडे होते. आता ती भूमिका त्यांची एव्हरग्रीन, हा कायम लक्षात राहणारी भूमिका असं म्हटलं तरी चालेल. त्या भूमिकेला त्यांनी जो काही न्याय दिला आहे, त्या भूमिकेत जे स्वतः घुसलेत ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. तो पिक्चर, त्यातले प्रत्येक सीन, जे काही त्यांनी घोडेस्वारी वगैरे सगळी काही केली होती, ते खरोखर वाखाणण्याजोगं होतं. आता जसं काही राजामौली यांना जो काही सीन त्यांच्या मनात असतो, तो मनातला सीन जसाच्या तसा जोपर्यंत स्क्रीनवर येत नाही, त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला जात नाही, तोपर्यंत ते गप्प बसत नाही. असं कोण सांगतात? रामचरण आणि ज्युनियर NTR RRRच्या शूटिंगच्या वेळीचे किस्से सांगतात. त्याच पद्धतीचं हे एक विजन कुणाचं आहे? प्रवीण विठ्ठल तरडे यांचं आहे. त्यांच्या मनामध्ये तो सीन जो असतो, तो सीन, तो शॉट परफेक्ट जसाच्या तसा कॅमेऱ्यात जोपर्यंत कैद होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसत नाही. तोपर्यंत ते टेक रिटेक हे घेतच राहतात. आणि तेच एक गोष्ट, ही गोष्ट त्यांना एक परफेक्शनिस्ट बनवते. तीच गोष्ट त्यांना महाराष्ट्राचा SS राजामौली बनते. त्यानंतर त्यांनी धर्मवीर हा पिक्चर आणला आपल्यासाठी, जो एक पॉलिटिकल ड्रामा या कॅटेगरीतले होता. पॉलिटिकल ड्रामा, थ्रिलर, राजकीय धाटणीवरचा हा चित्रपट होता, ज्याच्यामधले डायलॉग त्यांचे जबरदस्त होते. सगळं काही एक नंबर. त्या पण पिक्चरनं जबरदस्त गर्दी खेचली आणि 2024मधल्या हायेस्ट टॉप 3मध्ये त्याचं नाव आलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी धर्मवीर 2 सुद्धा आणला. तो पण आपल्यासाठी हा 2024मधला सगळ्यात हिटमध्ये तो पण जमा गेला. आता हे काही पिक्चर होते जे लेखन आणि दिग्दर्शन याचं प्रवीण तरडे यांनी केलं होतं. आता काही गोष्टी इथं मला मेन्शन करायच्या आहेत. त्या गोष्टी म्हणजे बघा, यांच्या लेखनातले जे काही संवाद असतात, जेव्हा ते एक कथा त्यांना सुचते, त्या कथेचं रूपांतर जेव्हा ते पटकथेत करतात, पटकथेत रूपांतर करताना त्याच्यामध्ये संवाद जे घालतात, त्या संवादामध्ये खरोखर त्यांच्या वजन असतं. त्यांचे संवाद तुम्ही जेव्हा पडद्यावर बघता आणि ऐकता, खरोखर तुमच्या अंगावर काटा आणि शहार, रोमांच ही उभं करतं. एक तुम्हाला एक थ्रिल देतं, एक रोमांच उभा करून देतं. ती आहे त्यांच्या लेखनामधली ताकद. जेव्हा तुम्ही मुळशी पॅटर्नमधले डायलॉग ऐकता, रावल्याच्या तोंडून ऐकता, तुम्ही आम्हाला घोडे लावलात तर आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, तो जोडीनं येतो नांगरासकट. हा डायलॉग ऐकल्यानंतर टाळ्या आणि शिट्ट्या आपोआपच येतात. जेव्हा तुम्ही सरसेनापती हंबीररावमधली लात मारलेली बघता, त्यावेळी खरोखर तुम्हाला एक ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या अंगात सळसळतं आहे याची जाणीव होते. आणि जे काय प्रसाद ओक यांनी जी काय ॲक्टिंग केलेली आहे धर्मवीरमध्ये, त्याचं खरोखर ते श्रेय देतात, ते म्हणजे प्रवीण तरडे यांना. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी प्रवीण तरडे यांना महाराष्ट्राचा राजामौली म्हणतात. आता काही लोक असं म्हणतील, हे खरोखर थोडं अतिच होतं आहे. पण आता सध्याच्या ज्या काही लेखक आणि दिग्दर्शक आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले, ते अक्षरशः फेल गेलेत कुठल्या गोष्टीसाठी? मराठी ऑडियन्सला थिएटरपर्यंत आणण्यासाठी. पण प्रवीण तरडे हे एक असं नाव आहे, जसं यांचं नाव कुठल्या पण चित्रपटाला जोडलं जातं आहे, तो चित्रपट सुपरहिट होतोच होतो. आणि ते यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे 0% फेल्युअर, 100% सक्सेस रेशो. आणि आपल्या निर्मात्याला जेवढे काय पैसे घातलेत ना, त्याच्यापेक्षा डबल पैसा वसूल करून देणं, हे खरोखर ते जबाबदारी उचलतात. नाहीतर असे कित्येक लेखक दिग्दर्शक आहेत जे कुठल्या तरी एका निर्मात्याला धरतात, त्याचे पैसे बळकावतात, त्याचे पैसे उडवतात जुगार लावल्यासारखे, आणि तो निर्माता भिकेला लागतो. म्हणजे कित्येक निर्माते हे असे आहेत महाराष्ट्रामध्ये, ते वन टाईम निर्माता बनलेले आहेत. पैसा आहेत म्हणून कुठला तर दिग्दर्शक त्यांना भेटतोय, ते पिक्चर काढतात आणि आपल्या घरात बसतात. असं कित्येक वेळा होतं आहे. पण जिथं प्रवीण तरडे ज्या निर्मात्याच्या उभे राहिलेत, ज्या निर्मात्याच्या पाठीशी उभे राहिलेत ना, ते खरोखर असं म्हणतात, जसं स्वामी समर्थांचं वाक्य आहे ना, त्याच पद्धतीनं प्रवीण तरडे म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे त्यांचं रेकॉर्ड दाखवतं आहे.
भले त्यांचं पर्सनल राजकीय वैयक्तिक ती मतं काहीही असू दे, पण एक कमर्शियली दृष्ट्या ते यशस्वी लेखक आणि दिग्दर्शक आहेत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. म्हणजे कित्येक चित्रपटामध्ये हे ऑडियन्सला खेचून आणायची एवढी ताकद नसताना त्यांचे चित्रपट हे प्रूव्ह करतात की खरोखर मराठी ऑडियन्स पैसा खर्च करू शकतो, फक्त तुमच्या लेखनात आणि दिग्दर्शनात ती ताकद असली पाहिजे. तर मित्रांनो, माझं हे होतं प्रवीण तरडे यांच्याबद्दलचं मत. यामुळं मी त्यांना महाराष्ट्राचा SS राजामौली असं म्हणतो आहे. काही लोकांना आवडेल, काही लोकांना आवडणार नाही, पण काहीतरी आहे त्यांच्यामध्ये जे त्यांचे चित्रपट जे कमर्शियली म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या इतके यशस्वी ठरतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि बाकी तुम्हाला कुठल्या लेखक दिग्दर्शकाबद्दल किंवा ॲक्टरबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कॉमेंट करा.